नमस्कार, मी वैशाली स्नॅक्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण नवीन रेसिपी पाहणार आहोत, मिक्स कडधान्यांची भजी. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर मी ह्याच्यामध्ये हरभरा डाळ जास्त घेतलेली आहे, 1 वाटी, आणि मूग डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. थोडेसे पांढरे वाटाणे, काळी उडद डाळ, लाल हरभरे, हे पांढरे वाल, हिरवी मूग डाळ, अख्खा मसूर, चवळी आणि छोले, लाल मसूर डाळ, पांढरी उडद डाळ, मूग घेतलेले आहेत अख्खे, हिरवे वाटाणे, तूर डाळ, लाल राजमा, हुलगे, काळे वाटाणे, आणि मोठी चवळी. तर हे सगळे कडधान्य आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत. हे आपल्याला 6 ते 7 तास भिजून घ्यायचे आहेत. तर आपण 6 ते 7 तासानंतर भेटूया. तर हे आपले 7 तास झालेले आहेत हे मिक्स कडधान्य भिजून. तर आपण ह्याचं पाणी चांगलं निथळून थोडंसं वाटून घेऊया. तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातनं पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे, थोडं थोडं करून. गरज वाटली तरच पाणी घालायचं, नाही तर पाणी घालायची गरज नाही पडत. तर हे आपलं वाटून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया. थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, आणि ह्याच्यामध्ये लसूण, मिरची आणि अद्रक वाटून घेतलेला आहे, ते घालून घेऊया. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ह्याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे आपलं छान मिक्स करून झालेलं आहे. तर इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपलं मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे. वडे बनवायला सुरुवात करू. हे बघा, असे गोल करून टाकायचे आहेत आपल्याला. तर आपली एक बाजू छान तळलेली आहे. आपण ह्याला पलटी करून घेऊया.
आणि ह्याला जास्त नाही भाजायचे, थोडे हलके भाजायचे. गॅस छोटा करत आहे. तर हे आपल्याला थोडेसे हलके भाजून घ्यायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत. आणि अजून एक ट्रिक वापरायची आहे आपल्याला. हे थोडे मी हलके भाजून काढले आहेत. थोडेसे 2 मिनिटं ह्याला कोमट केलेलं आहे. ह्याला आपण आता हलकासा दाब देऊन घेऊया. ह्याला आता आपण परत तळणार आहोत. हे थोडेसे मी अर्धे कच्चे काढलेले आहेत. असा हलका दाब देऊन घ्यायचा आणि परत त्याला कुरकुरीत तळायचे आहेत. हे बघा असे चपटे करायचे आहेत. त्याला आपण परत तळून घेऊया. तेल तर आपलं गरमच आहे. आपण आता हे चपटे केलेले वडे तळून घेऊया. बारीक गॅसवर तळायचे आहेत. तर आपण हे आता दुसरे वडे पण तसे चपटे करून घेऊया. तर हे आपले वडे तळून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडनी छान तळले गेले आहेत. ह्याला आपण आता काढून घेऊया आणि दुसरे पण ते चपटे केलेले त्याला पण तळून घेऊया. दुसरे पण वडे आपल्याला असे तळून घ्यायचे. असे बघू शकता तुम्ही, तेलामध्ये टाकलेले आहेत ते. त्याला आपण छान खरपूस तळून घेऊया. बारीक गॅस करून आपल्याला तळायचे आहे वडे, म्हणजे छान आतमध्येपर्यंत तळले जातात. तर हे आपले मिक्स कडधान्याचे वडे बनून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतात. आणि माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझ्या वैशाली स्नॅक्स या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जे नवीन असतील चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा. तर चला आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.